नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. अलीकडंच म्हणजे 2-3 दिवसापूर्वी 15 मे 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये भूसंपादनाच्या एका प्रकरणामध्ये निर्णय लागला आणि त्या प्रकरणामध्ये भूसंपादनात हरकत घेण्याचा जो शेतकऱ्याचा हक्क आहे, तो मूलभूत हक्काइतका महत्त्वाचा आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. अलीकडं आपण पाहतो खूप ठिकाणी भूसंपादन होतं. हल्ली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामं फार मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. निरनिराळ्या कायद्याप्रमाणे भूसंपादन होतं. कधी 2013च्या कायद्याप्रमाणे भूसंपादन होतं, कधी नॅशनल हायवे ॲक्ट प्रमाणे होतं, कधी महाराष्ट्र हायवेज ॲक्ट प्रमाणे होतं, कधी रेल्वेज ॲक्ट प्रमाणे होतं, काही ठिकाणी महाराष्ट्र प्रायव्हेट फॉरेस्ट ॲक्ट प्रमाणे होतं, काही ठिकाणी महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट MRTP प्रमाणे होतं. खूप कायदे आहेत. जवळपास देशामध्ये 65 कायदे आहेत आणि त्या सर्व कायद्यांप्रमाणे त्याच्या प्रत्येकाच्या कार्यपद्धती, त्याच्या प्रत्येकाच्या प्रोसिजर वेगळ्या आहेत. पण घटनात्मक जे काही हक्क आहे, ज्याला म्हणतो आपण राईट टू प्रॉपर्टी, तो धारण करण्याचा आणि जर सरकार अशी जमीन सक्तीनं संपादन करणार असेल, तर त्यासाठी जी कार्यपद्धती आहे, घटनेच्या आर्टिकल 300A मध्ये दिलेली कार्यपद्धती, त्यानंतर लँड ॲक्विजिशन ॲक्ट जो आहे 2013चा, त्यामध्ये दिलेली कार्यपद्धती आणि निरनिराळ्या कायद्यांमध्ये दिलेल्या कार्यपद्धती, त्याच्या आधारे अलीकडंच 15 मार्च 2024 रोजी एका जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने यासाठीच्या गाईडलाईन देखील घालून दिलेल्या आहेत. पण ही मध्य प्रदेशातली केस आहे, दिनेश अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेश. या ठिकाणी असलेली ही जी केस आहे, जे SLP सिव्हिल 28,410/2023 यामध्ये एक केस नाही तर ह्या 14 जवळपास 10-15 केसेस एकत्र करून त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाल्या. केस सतत सर्वत्र जशा केसेस होतात तसंच केस आहे. पण याचा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं, लँड ओनर्स राईट टू मेक ऑब्जेक्शन्स अकीन टू फंडामेंटल राईट, non-compliance of mandatory requirement under section 15 of right to fair compensation and transparency in land acquisition, resettlement and rehabilitation act 2013 vitiates land acquisition. ह्या केसमध्ये नेमकं तेच झालं. जर का तुम्ही लँड ॲक्विजिशन करत असताना शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकतीचा विचार केला नाही, तर त्याचा अवाढ बेकायदेशीर ठरलं जाऊ शकतं आणि या केसमध्ये ते ठरलं. आपण ती केस समजावून घेऊ. 3 जजेसच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. जस्टिस सतीश चंद्र शर्मा आहेत, जस्टिस BR गवई आहेत, जस्टिस संदीप मेहता आहेत. लँड ओनर्स राईट टू मेक ऑब्जेक्शन अकीन टू फंडामेंटल राईट, नॉन कम्प्लायन्स ऑफ मॅन्डेटरी रिक्वायरमेंट अंडर सेक्शन 15 व्हिटिएट्स लँड ॲक्विजिशन अवॉर्ड, असं त्यांनी म्हटलंय. ही केस आहे जामोडी गावची, तहसील पिठमपूर, जिल्हा धार, मध्य प्रदेशमधली केस आहे. लँड कशासाठी लागत होती? हा जो प्रोजेक्ट आहे, हा मल्टीमोडल लॉजिस्टिक प्रोजेक्ट आहे. हा भारतमाला या योजनेअंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा प्रोजेक्ट आहे. यासाठी जमिनी लागत होत्या. त्यांनी जमिनीसाठी सरकारनं, मध्य प्रदेशच्या सरकारनं कलेक्टर धारच्या मार्फत एक नोटिफिकेशन काढलं, कलम 11चं नोटिफिकेशन, ज्याला आपण प्रारंभिक अधिसूचना म्हणतो. ती अधिसूचना काढली. ही अधिसूचना एकदा आली की मग भूसंपादन अधिकारी, नंतर भूसंपादन करणारी जी यंत्रणा त्यांच्या अधिकाऱ्यांना जमिनीमध्ये प्रवेश करण्याचा, माप घेण्याचा, मोजमाप करण्याचा, संयुक्त मोजणी करण्याचा अधिकार प्राप्त होतो. हे करत असताना हा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पाचा जो प्रयोजन आहे, त्याचं कारण जे आहे, फक्त या देशामध्ये सार्वजनिक प्रयोजन जर महत्वाचं असेल, ज्याला आपण पब्लिक पर्पज म्हणतो, पब्लिक पर्पज जर महत्वाचा असेल तरच ॲक्विजिशन करता येतं, नाहीतर ॲक्विजिशन करता येणार नाही. म्हणून इथे ॲक्विजिशनच्या पब्लिक पर्पजला जे हरकती घेतल्या, त्या हरकती त्याच्यावरती हिअरिंग घ्यायला पाहिजे, त्याचे पुरावे पाहिले पाहिजे, त्याच्यावर निर्णय दिला पाहिजे, त्यावरती अपिलाची संधी असते. इथल्या शेतकऱ्यांनी याच्यावरती आक्षेप सबमिट केले, SDOना सबमिट केले, SDOने पाहिले नाहीत, कलेक्टरला सबमिट केले, कलेक्टरने त्याच्यावरती विचारच केला नाही. एकदा झालं, दोनदा झालं, रिप्लाय मिळाला नाही, म्हणून शेवटी पुन्हा त्यांनी कलेक्टरकडे दुसऱ्यांदा ऑब्जेक्शन्स घेतले. ते दुसऱ्यांदा केलेले ऑब्जेक्शन SDOकडे पाठवण्यात आले.
SDO त्याचे ॲक्विजिशन ऑफिसर होते. SDOने त्या हरकती नाकारल्या आणि हरकती नाकारल्यानंतर त्यांनी लगेच सेक्शन 19 नोटिफिकेशन काढलं, ज्याला आपण डिक्लरेशन ऑफ सेक्शन 19 म्हणतो. आणि एकदा सेक्शन 19चं नोटिफिकेशन झालं की म्हणजे 11 प्रमाणे काढलेल्या नोटिफिकेशनला कलम 15 प्रमाणे घेतलेल्या हरकती नाकारल्यानंतर 19चं नोटिफिकेशन किंवा डिक्लरेशन काढलं जातं. आणि त्या डिक्लरेशनचा अर्थ असतो की त्या लँड आता भूसंपादित झाल्या आणि त्या व्हेस्ट झाल्या मध्य प्रदेश सरकारकडे आणि त्या प्रकल्पाकडे. त्यानंतर प्रक्रिया शिल्लक राहते ती फक्त जमिनीच्या व्हॅल्युएशन विषयी म्हणणं ऐकण्याचे. मग त्यावेळेस त्यांनी नोटिशा दिल्या कलम 21 प्रमाणे, क्लेम्स अँड ऑब्जेक्शन्स मागवले आणि शेवटी फायनल अवॉर्ड केला, अवॉर्ड डिक्लेअर केला. अवॉर्ड डिक्लेअर केल्यानंतर ह्या शेतकऱ्यांना तो अवॉर्ड आवडला नाही. त्याचं कारण त्यांचे हरकती ज्या होत्या त्या हरकतीच त्यांनी डिसाईड केल्या नव्हत्या. म्हणून ते हायकोर्टात गेले, पण हायकोर्टात सरकारची बाजू मांडली गेली आणि हायकोर्टाने त्यांचं रिट पिटिशन रिजेक्ट केलं. शेवटी हे सर्व शेतकरी आता सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टात त्यांनी सर्व पुरावे दाखवले. पुरावे दाखवल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं, अ लँड ओनर्स राईट टू मेक ऑब्जेक्शन्स अंडर सेक्शन 15 ऑफ राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट 2000 इज अकीन टू फंडामेंटल राईट. म्हणजे हरकत घेण्याचा, त्या हरकतीवर हिअरिंग होण्याचा आणि हिअरिंग नंतर त्यांना कन्क्लुजिव्ह निर्णय मिळण्याचा जो हक्क आहे तो शेतकऱ्याचा फंडामेंटल राईट जो असतो त्या फंडामेंटल राईट इतकाच महत्वाचा आहे. द कोर्ट ॲडेड दॅट कंप्लायन्स ऑफ धिस इज मॅन्डेटरी रिक्वायरमेंट. जर याचं कंप्लायन्स नाही झालं तर त्याच्या पुढची जी कारवाई आहे ती कारवाई अवैध ठरते. द कोर्ट वॉज डिलिंग विथ सिव्हिल अपील्स प्रिफर्ड अगेन्स्ट द जजमेंट्स ऑफ द मध्य प्रदेश हायकोर्ट. मध्य प्रदेश हायकोर्टाच्या पुढे हे सर्व मांडलं होतं. बॅच ऑफ पिटिशन्स गेली होती, पण हायकोर्टाने ते मानलं नव्हतं म्हणून हे सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाने ते मानलं आणि आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही. आणि शेवटी सुप्रीम कोर्ट असं म्हणतं, द मेअर फॅक्ट दॅट फायनल अवॉर्ड हॅज बीन इश्यूड ड्युरिंग पेंडन्सी. आता काय झालं, ही जी प्रक्रिया होती हायकोर्टात गेले, या प्रक्रियेच्या मध्ये ते अवॉर्ड पास झाले. द मेअर फॅक्ट दॅट द final award had been issued during the pendency of the petition would not save the acquisition proceedings because hearing of the objection is a sacrosanct act treated akin to fundamental right as held in the case of Hindustan Petroleum Corporation. यापूर्वी देखील एका केसमध्ये असा निर्णय दिला गेला होता आणि म्हणून हे कंपल्सरी होतं, हे मॅन्डेटरी होतं, हे करायला पाहिजे होतं. आणि म्हणून त्यांनी हायकोर्टाने दिलेले डिसिजन क्रॅश केले आणि SDOने केलेला जो अवॉर्ड होता तो देखील क्रॅश केला. पुन्हा त्यांच्याकडे पाठवला आणि पुन्हा नोटिफिकेशन काढा, त्यांचं म्हणणं ऐका आणि म्हणणं ऐकल्यानंतर हरकती ठरवल्यानंतर तुम्ही कायद्याप्रमाणे निर्णय घ्या असं त्यांनी सांगितलं. ही अत्यंत महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे आणि ही सर्व शेतकऱ्यांना माहीत असायला हवी. शिवाय हा व्हिडिओ जर लँड ॲक्विजिशन ऑफिसर्स किंवा लँड ॲक्विजिशनशी डील करणारे जे अथॉरिटीज आहेत, ते अथॉरिटीज किंवा कर्मचारी कोणी ऐकत असतील तर त्यांनी हे बारकाईनं जजमेंट वाचलं पाहिजे. शिवाय कोणी वकील, लॉ स्टुडंट्स आणि ज्यांना ज्यांना लँड ॲक्विजिशन ह्या विषयात स्वारस्य असेल, इंटरेस्ट असेल, त्यांनी नक्की हे जजमेंट आणि सुप्रीम कोर्टाचं जे गाईडलाईन्सचं जजमेंट आलेलं आहे ते जजमेंट, हे दोन्ही जजमेंट वाचले पाहिजेत. फार सुंदर जजमेंट आहे. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरती हे जजमेंट उपलब्ध आहे. जर कुणाला मिळालं नाही तर या व्हिडिओच्या खाली जी आपली मेंबर डाउनलोडची लिंक आहे त्या लिंकमध्ये याचा डाउनलोडसाठी जी लिंक अवेलेबल असेल, ज्याला ॲक्सेस हवा असेल त्याने नक्की ॲक्सेस मागावा. जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिचितांना पाठवा, ज्यांना ज्यांना याचा उपयोग होईल अशा सर्वांना पाठवा, पाठवत राहा, फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करत राहा, शेअर करा, शेअर करत राहा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.